नमस्कार, सरोज कुकिंग वर्ल्ड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी इथे पालकाची एक वेगळ्या प्रकारे भाजी करणार आहे. त्याच्यासाठी मी 2 प्रकारच्या डाळी इथे भिजत ठेवणार आहे स्वच्छ धुवून आणि मी इथे 1 गड्डी पालक घेतलेला आहे. त्याच्यासाठी आपण इथे पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे आणि मी 2-4 मिनटं वाफवून घेणार आहे. थोडंसं मीठ घालायचं आहे, अगदी थोडं. तर हा मी पालक वाफवून घेतला आहे, पाणी काढून आपल्याला याला थंड करून घ्यायचं आहे. 2 प्रकारच्या डाळी आपण भिजवून घेतलेल्या आहेत, मूग डाळ आणि तूर डाळ. ते अर्धा तास भिजवून ठेवलेल्या स्वच्छ धुवून. आता आपल्याला काय करायचं आहे, एका कुकरमध्ये आपल्याला 2-3 चमचे तेल घालून 1 चिरलेला कांदा, टोमॅटो आणि 1 बटाटा अशा पद्धतीने चिरून ते तेलावर परतवायचं आहे. नंतर आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला ही धुतलेली डाळ आहे ना, ती घालायची आहे आणि चांगली मिक्स करून घ्यायची आहे. ही भाजी तुम्ही म्हणू शकता किंवा डाळ पण म्हणू शकता, पण अशा पद्धतीने जर केली ना तर तुम्ही 2 घास सरस खाल. एकदा नक्की ट्राय करा. तर आता आपण डाळ घातलेली आहे आणि आता आपण हा पालक पण घालणार आहोत. पालकाचं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. पालक आपण का वाफवून घेतलं आहे, कारण पालकला असा वेगळ्या औषधांसारखा वास येतो. तो आपल्याला भाजीतसुद्धा लागतो, त्यामुळे आपण तो जाण्यासाठी पालक अशा प्रकारे वाफवून घेतलेला आहे. आता आपण याच्यात थोडं मीठ घातलेलं आहे. हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे चांगलं. आता आपण हे उरलेलं डाळीचं पाणी आहे ना, ते घालून घ्यायचं. 1 कप झालेलं आहे हे पाणी, तुम्ही बघू शकता. आणखीन चांगलं पुन्हा ढवळून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला पुन्हा अर्धा कप पाणी घालून ही सगळी भाजी वाफवून घ्यायची आहे. तर 2-3 शिट्या करून आपण हे थंड करून घेणार आहोत. तर आता आपल्या ह्या शिट्या झालेल्या आहेत. कुकर थंड करून घ्यायचं आहे आणि मग आपण पुढच्या तयारीला लागायचं आहे. तर त्याच्यात घालण्यासाठी मी थोडी चिंच आणि गूळ घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं आहे. घातल्यास चव खूप छान लागते. आता आपली डाळी थंड झालेली आहे. कुकरच्या शिट्ट्या झाल्यावर आपण हे थोडं थंड करून घेतलं आणि कुकरचं झाकण काढून घेतले. तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे आपली भाजी शिजलेली आहे, कुठे ओव्हरकुक झालेली नाही. तर एका भांड्यामध्ये आता भरपूर असं तेल घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे. इथे मी तेल गरम करून घेते चांगलं, कारण जाडबुडाचं पातेलं असल्यामुळे लवकर तापत नाही, गरम होत नाही ते. तर इथे फोडणीत आपल्याला 1 चमचा जिरे, अर्धा चमचा राई घेतलेली आहे, पाव चमचा मेथी आणि 8-10 लसणाच्या पाकळ्या सालं काढून ठेचून घेतलेल्या आहेत. फोडणी चांगली तडतडू द्यायची आहे. अगदी भरपूर असं हिंग घालायचं आहे. अर्धा चमच्याच्या वरती हिंग घातलं आहे. अर्धा चमचा हळद घालायची फोडणीत. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला अर्धा चमचा आलं आणि लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे, तीसुद्धा परतवून घ्यायची आहे. नंतर आपल्याला त्याच्यात ह्या गोवन मिरच्या आहेत, त्या फोडणीसाठी वगैरे वापरतात, खूप छान टेस्ट येते त्यांनी. आणि आपला रेग्युलर मसाला घातला 1-1.5 चमचा. हे चांगलं फोडणी करून घ्यायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची फोडणीवर आणि ही वांगी कापून ठेवलेली ना ती घालून परतवायची. त्या फोडणीत आपल्याला अगदी 2-3 मिनटं वांगं तेलावर चांगलं परतवून घ्यायचं आहे फोडणीवर. इथे वांगं आपलं साधारण आता शिजत आलेलं आहे. वांगं शिजायला जास्त वेळ लागत नाही, म्हणून आपण वांगं हे नंतर घातलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता आपल्याला ही डाळ घालून घ्यायची आहे. डाळ पालकची मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि चांगलं ढवळून घ्यायचं आहे. तुम्ही याच्यात पाणी घालून आणखीन वाढवू शकता, ही पातळ करू शकता. तर मी ही मध्यम अशी ठेवलेली आहे, कारण आपल्याला चपातीवर वगैरे छान लागते ही भाजी. आता थोडंसं मी याच्यात हे चिंच गुळाचं पाणी घालणार आहे. यानी टेस्ट या मिक्स भाजीची छान लागते. मीठ घालायचे चवीनुसार. चांगलं ढवळून घ्यायचं पुन्हा एकदा. इथे मी पुन्हा थोडं पाणी घातलेलं आहे, थोडी कोथिंबीर घातलेली आहे. एकदा पुन्हा ढवळून घ्यायचे चांगलं आणि आपल्याला झाकण देऊन एक 4-5 मिनटं ही भाजी ठेवायची आहे. तर 4-5 मिनटं आपली आता झालेली आहेत. तुम्ही बघू शकता खूप छान प्रकारे आपली भाजी झालेली आहे. वास पण खूप सुंदर येतो आहे. तर मुलं पालक वगैरे खायला बघत नाही, लहान मुलं, तर त्यांना अशी तुम्ही द्या चपातीबरोबर वगैरे, तर खूप छान लागते टेस्ट त्याची. भाताबरोबर अप्रतिम लागते किंवा खिचडीबरोबर. एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि सरोज कुकिंग वर्ल्डला पुन्हा भेट द्या. रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.